की मी जरी डॉक्टर असो तरी डॉक्टरच्या गोळ्या खाऊन जगण्यापेक्षा मित्रांच्या टोळ्यात राहून जगाशयाच्या अवस्थेपासून हृदय धडधडते ते शेवटच्या श्वासापर्यंत. हृदय असं म्हणते की तुम्ही माझ्यासाठी 1 तास चाला, मी आयुष्यभर तुमच्यासाठी धडधड करेल. नमस्कार मित्रांनो, सध्या मी मुखेडमध्ये आलेलो आहे. तालुका मुखेड, जिल्हा नांदेड. या ठिकाणी सुप्रभात ग्रुप आहे. मागच्या अनेक वर्षापासून स्वतःचं आरोग्य स्ट्रॉंग करण्यासाठी आळस न करता या ठिकाणी येतात. या ठिकाणी मुखेडमधले किंवा महाराष्ट्रातले तज्ज्ञ डॉक्टर दिलीप पुंडे हे सर्पदोष तज्ज्ञ आहेत. काय की सकाळच्या व्यायामामुळे काय बदल झाले? डॉक्टर पुंडे साहेब. मी डॉक्टर दिलीप पुंडे. सर्वप्रथम श्री राजोळे यांचं आमच्या सुप्रभात मित्रमंडळातर्फे स्वागत करतो. थँक्यू. आमचं सुप्रभात मित्रमंडळ हे 1999 पासून स्थापन केलं आहे. मी आणि आमचे स्वर्गीय मित्र अनिल कोतावार आणि या सर्वांच्या सहकार्यानं हे मित्रमंडळ स्थापन झाले. आमच्या ग्रुपमध्ये 20 ते 22 जण आहेत. याच्यामध्ये डॉक्टर्स आहेत, व्यापारी आहेत, शिक्षक आहेत, पत्रकार आहेत, म्हणजे विविध क्षेत्रातील लोक याच्यात आहेत. आणि गेल्या 20-22 वर्षापासून ही आमची मंडळी रोज सकाळी 6 वाजता 5:30 ते 6च्या दरम्यान बाहेर येते. 4 ते 5 किलोमीटर आम्ही डेली फिरतो सध्या. आणि सुप्रभात मित्रमंडळ हे केवळ व्यायामापुरतं मर्यादित नसून सामाजिक बांधिलकीतून रक्तदान आहे, गरजूंना मदत आहे, पूरग्रस्तांना मदत आहे, मुक्या जनावरांना जलसेवा आहे, ब्लँकेट वाटप आहे, अन्नदान आहे, योग आहे, जवळपास 10,000 बाटल्यांचं रक्त संकलन आहे, स्मशानभूमीत, बसस्टँडवर लोकांसाठी बेंचेस टाकणे, अशा विविध क्षेत्रामध्ये जिथं गरज आहे ते हेरतो आम्ही आणि त्याच्या तिथं मदत करायचा आमचा हा छोटासा प्रयत्न असतो. आमच्यातला प्रत्येक सदस्य हा सामाजिक बांधिलकीतून हे योगदान देत असतो. आता जर सकाळच्या फिरण्याबद्दल बोलायचं असलं तर आमच्या ग्रुपचं नावच सुप्रभात आहे. गेल्या 26-27 वर्षापासून ही मंडळी फिरते. भारताची आरोग्याची परिस्थिती पाहिली तर सध्या भारत ही मधुमेहाची जगाची राजधानी आहे. हृदयरोगाचं प्रमाण खूप प्रचंड वाढलेलं आहे आणि याच्यामध्ये मग त्याला आता कसली वयाची अट राहिली नाही. 18-20 वर्षापासूनची मुलं मी हृदयरोगाची पाहिलीत. मधुमेह, त्याच्यातून होणारे मग बाकी पॅरालिसिस वगैरे, आणि ह्याचं मूळ कारण बदललेली जीवनशैली. कोरोना नंतर तर अक्षरशः याचा उद्रेक झालाय. भूकंप आल्यासारखे हे आजार भारतात वाढले. आम्ही फिरतोय तो आमचं स्वतःचं आरोग्य सांभाळण्यासाठी. हृदयविकारासाठी जे बोलायचं असेल तर मी एरवी नेहमीच म्हणत असतो की मी जरी डॉक्टर असो तरी डॉक्टरच्या गोळ्या खाऊन जगण्यापेक्षा मित्रांच्या टोळ्यात राहून जगा. म्हणजे माणसाला मित्र असतील तर त्याचं आयुष्य नक्कीच वाढतं. सो वन शुड हॅव अ सोशल कनेक्ट. तुम्हाला मित्र नसतील आणि तुमच्या जगण्यामध्ये एकाकीपणा असेल तर तुम्ही त्या आजाराची शिकार होणार. आमच्यामध्ये ही सर्व मंडळी अगदी तन मन धनानं सहकार्य करतात. माणसाला हृदयरोग, मधुमेह टाळायचा असेल तर याचे वैज्ञानिक पुरावे आता खूप आहेत. गर्भाशयाच्या अवस्थेपासून हृदय धडधडते ते शेवटच्या श्वासापर्यंत. हृदय असं म्हणते की तुम्ही माझ्यासाठी 1 तास चाला, मी आयुष्यभर तुमच्यासाठी धडधड करेल. तर हे म्हणजे चालणं फार महत्वाचं आहे. आणि 40-50 नंतर तर आपण अशा एरोबिक एक्सरसाइज, मोठे व्यायाम करू शकत नाही. आणि त्यात कधी कधी आता जीव वगैरे त्यात धोकाही संभवतो. पण आपल्या वयोमानानुसार 40 मिनिटात 4 किलोमीटर चालणे एक साधारण त्याचं मापक आहे. किंवा मिनिटाला 100 पावलं वेगानं चालणे. आणि रोज आता नवीन सिद्धांत असा आहे की माणूस जर 10,000 पावलं रोज चालला तर त्याचं आरोग्य अबाधित राहतं. हे वैज्ञानिक आता हे प्रूव्ड सिद्धांत आहेत. तर आमचा ग्रुप तर सामाजिक कार्य करतोच, पण चालताना स्वतःचं आरोग्य, स्वतःची नेहमी तपासणी करणं मी सकाळी करतो. आता तुम्ही माझ्या सर्पदंश कार्याचा मी जवळपास 39 वर्षापासून आहे. ते बोललं तर आत्मप्रौढी ठरेल. पण आमचं मंडळ हे केवळ चालणं नाही, या ठिकाणी विचारांची देवाणघेवाण होते. एक आता जर कधी कधी आपण पैशाचंच फिक्स डिपॉझिट करतो, पण आज माझ्या 25 लोकांचं हे फिक्स डिपॉझिट आहे. रात्री 12 वाजताही ते माझ्यासाठी हजर राहतील. आमच्यापैकी बऱ्याच जणांना व्याधी आहेत, नाही असं नाही, पण दीर्घकाळ जगायचं असेल तर आरोग्याशिवाय, आहाराशिवाय
पर्यायी नाही. असं म्हणतात की सुखी माणसाची व्याख्या की ज्याला आरोग्य आहे, साथीदार आहे, संतती आहे, संपत्ती आहे आणि प्रतिष्ठा आहे. भगवंत सगळ्याला काही सारखं देत नाही. सर सलामतो पगडी 50. तुम्हाला जर आरोग्य मिळालं तर त्याच्यावर हे बाकीचे मजले आहेत. तर आरोग्य जपायचं असेल तर असं म्हणलं जातं की सकाळी या, उठा, स्वतःसाठी वेळ द्या, स्वतःच्या कुटुंबाला त्यासाठी तयार करा आणि तुम्ही बघत बघत तुमचं पाहून समाजही चालायला लागेल. कारण भगो भगती भगहा. तुम्ही चाललात, तुम्ही पळालात तर भगवंत तुमच्या पदरात नक्कीच आरोग्य टाकतो. तर हा आम्ही संदेश देऊ इच्छितो. आणि आमचं सुप्रभातचं जे बाकी सर्वांच्या सहकार्याने कार्य चालू आहे, तर केवळ चालणं हा भाग न ठेवता सामाजिक बांधिलकीतून विविध छोटे 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 उपक्रम तुम्ही अवश्य राबवावेत की जे समाजाचं आरोग्य अबाधित राहील. सामाजिक आरोग्य. चालण्यानं स्वतःच आरोग्य अबाधित राहील, पण मित्रमंडळामुळं मानसिक आरोग्य, सामाजिक आरोग्य, पर्यायानं स्वस्थ भारत हे आपल्या सरकारचं स्वप्न साकार होईल. तर हाच संदेश मी तुम्हाला देतोय की सकाळी उठा. तुम्ही सूर्याला उठवा, सूर्याने तुम्हाला उठवायला नको. Correct. नाहीतर सूर्य उगवलेला असतो आणि सूर्य उठवतो, अरे 8 वाजले. तर आपण सूर्याला उठवलं पाहिजे असा मी संदेश देतो आणि तुम्हाला धन्यवाद.